पिंपळाचे झाडं, आंब्याचे झाडे, लिंबाचे झाडं, सौंदर्याचे झाडं, अशा प्रकारचे चिंचाचे झाडं याची रोपं तयार करा. आणि तेव्हापासून मग आता 70% रोपं ही पाऊस पडणाऱ्या झाडांची आहेत आणि 30% आपण ज्याला म्हणतो की शोची झाडं आहेत. अशा प्रकारचं GR मी काढायला लावलं. आता मी काही चांगल्या इंग्रजी शाळेत शिकायला गेलो नाही, कुठं कॉलेजमध्ये शिकायला गेलो नाही. मी झाडावर फक्त डिग्री घ्यायची राहिली PhD, अभ्यास करतो. अभ्यासातून अनुभवातून हे मी शिकलो. आणि मग त्या कार्यशाळेत बोललो, मग कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोललो आणि त्याचा अनुभव आपल्याला सगळ्यांना आला की ज्या वेळेला कोरोना सारखं संकट आलं, ज्या गावात मोठमोठी वडाची झाडं, रंगोपण टाकले सारख्या गावात काही गावं आहेत, वडाची झाडं, पिंपळाची झाडं, एक पिंपळाचं झाड 600 लोकांना ऑक्सिजन देतं. हे पिंपळाची झाडं श्रीलंकेमध्ये खूप आहे. तिथं ही झाडं का लावली तर या झाडाखाली जर बसले तुम्ही पिंपळाच्या तर तुम्हाला कधीच कॅन्सर होणार नाही. तुम्ही आठवड्यातून 2 दिवस 1-1 तास बसा, नाही होत कॅन्सर, कोणताच कॅन्सर होत नाही. असं या झाडांची ताकद असते, वनस्पतीची ताकद असते. आणि ऑक्सिजन आपल्याला कमी पडला. मराठवाड्यात माणसं मरत होती. महाराष्ट्रात 3 लाख लोकांचा कोरोनामध्ये मृत्यू झाला आणि त्या काळात ऑक्सिजन मिळत नव्हता. मी बारवाले साहेबांना जाऊन भेटलो, म्हणलं साहेब आता कोरोना आहे, तुम्ही आम्हाला एक ऑक्सिजनचा प्लॅन लावून द्या. त्यांनी 50 लाख रुपये खर्चिले. राजेंद्र बारवाले मैको कंपनीचे मालक. रोज 100 माणसं मरत होती. मी मंत्री नसताना त्यांनी माझा शब्द ऐकला आणि तिथं 15 दिवसाच्या आत ऑक्सिजनचा प्लॅन लावून दिला. घनश्याम शेठ गोयल यांना सांगितलं तुम्ही ऑक्सिजनचा प्लॅन लावा, तुम्हाला घरून थोडे पैसे खर्चायचे, तुम्ही केंद्र सरकार राज्य सरकारला CSR फंड देता, 2% तुमच्या उत्पन्नातले सरकारला भरता, ते इथे लावा. कलेक्टर कडून त्यांना लेखी दिलं आणि मग 4 प्लॅन लागले जालन्याला. इथेही ऑक्सिजनची व्यवस्था नव्हती परतूरला. आपलं सोडा हो, आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघात ऑक्सिजन नाही म्हणून माणसं दिली. काहीच नव्हतं तिथं. रेमडेसिवीर इंजेक्शन नव्हतं, तज्ञ डॉक्टर नव्हता, त्या ठिकाणी ब्लड तपासण्याचं मशीन नव्हतं, कुठल्याच सुविधा नव्हत्या. घनसावंगीत सुद्धा कॅबिनेट आरोग्य मंत्री. आपण मग आपल्या परतूरला मंठ्याला ऑक्सिजनची व्यवस्था केली, रेमडेसिवीर इंजेक्शनची व्यवस्था केली आणि लोकांना ऑक्सिजन मिळत नव्हता तर मोदीजींनी विमानानं महाराष्ट्राला ऑक्सिजन पाठवलं. विमान भरून आहे. मोदीजींनी रेल्वेनं ऑक्सिजन पाठवला. हे ऑक्सिजनचं महत्व, एक दिवस जर आपल्याला ऑक्सिजनवर लावायचं असेल तर 50-50 हजार रुपये लागतात. मात्र झाडापासून मोफत फुकट ऑक्सिजन मिळतो 600 लोकांना. त्याच्यामुळे गावात झाडं असली पाहिजे. आता आमच्या लोणीमध्ये गजानन सरपंच आहे आमचा, त्यांनी 1,500 झाडं लावले. त्या 1,500 झाडांवर ठिबक केलंय आणि मी सांगतो ही झाडं लावली पाऊस पडणार. मी सांगतो ही ऑक्सिजनची झाडं लावली. तुम्ही हे शाळेमध्ये केलं असं प्रत्येकाने आपापल्या घरापुढे झाड लावलं किंवा शेतात बांधावर झाडं लावले तर सरकार झाडं मोफत देते. हे जे काही वृक्षारोपण जे आहे ते आपल्या आरोग्याशी निगडीत आहे, आपल्या गरिबीशी निगडीत आहे, पावसाशी निगडीत आहे. सरकारच्या तिजोरीतला दरवर्षी पैसा टाकावा लागतो. या वर्षी आता किती पैसे आले माहिती आहे तुम्हाला? या वर्षी अतिवृष्टीचं अनुदान मिळत नाही म्हणून काही व्हॉट्सअपला बातम्या येऊ लागल्या, फेसबुकला बातम्या येऊ लागल्या, विरोधकांना गुदगुल्या होऊ लागल्या. त्यांना वाटलं सरकार काही देत नाही. अपप्रचार चालू होता सोशल मीडियामध्ये. भगवानराव 100 कोटी रुपये आणलेत मतदारसंघात, 50 कोटी परतूरला, 50 कोटी मंठ्याला, 100 करोड. आणि शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावर फक्त तुमचा आमदार टाहू फोडून सांगत होता. जे नियम कलेक्टरला माहित नाही, जे नियम कृषी अधिकाऱ्याला जिल्ह्याचे माहित नाही, जे नियम सीओला माहित नाही, त्या नियमाचा मी अभ्यास केला की केंद्र सरकारच्या अतिवृष्टीचे निकष काय आहेत. कार्यशाळा घेतली तर आमचे कृषी विभागाचे अधिकारी म्हणू लागले हे बसत नाही ते बसत नाही, मग आमच्यावर कारवाई होईल. म्हणलं तुमचा मेंदू घरी काढून ठेवा, त्याचा वापर करू नका. मी सांगतो ते करा, तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्यांनी सांगितलं अंबडगंज सांगितले 40 सस्पेंड झाले. मी म्हणलं त्यांनी पाप केलं, शेतकऱ्याचे पैसे खाल्ले म्हणून सस्पेंड झाले. तुम्ही शेतकऱ्याला पैसे द्याला, नियम तुटला तर मी बघून घे, मी आहे ना.
काही होऊ देणार नाही. आणि मग ते तहसीलदारचं तिथून पुढे ऐकायला सुरुवात केली. तिथून पुढं व्हिडिओचं ग्रामसेवकांनी ऐकायला सुरुवात केली. मी त्यांना बोलल्यानंतर आमचे कृषी अधिकारी जे आहेत ते सगळे लाईनवर आले. आणि होय, मी बोलल्यामुळं, मी दौरा केल्यामुळं, नियम सांगितल्यामुळं, प्रत्येक गावात नियम सांगितले. केंद्र सरकारच्या निकषामध्ये 65 मिली पाऊस 24 तासात पडला तरच केंद्र सरकारच्या निकषात बस अनुदान मिळायला. 65 मिली पाऊस म्हणजे काय? ढगफुटी. दुसरा नियम समजून सांगितला प्रत्येक गावात, बांधावर जाऊन 100 गावात सांगितलं, सगळे अधिकारी सोबत होते. दुसरा नियम सांगितला 5 दिवस दररोज 10 मिली 15 मिली 20 मिली पाऊस पडला. 5 दिवस, 5 दिवसातले 1 दिवस नाही पडला की नियमात बसत. सतत 5 दिवस 10 मिली पेक्षा जास्त पाऊस पडला तर तिथं आपल्याला नुकसान भरपाई देता येते, केंद्र सरकारच्या निकषात बसत. तिसरा नियम, या 2 नियमात बसत नाही. तिसरा नियम पीक कापणी प्रयोग. शेतकऱ्याच्या शेतात 10 गुंठ्यात सोयाबीन किती निघालं, कापूस किती निघाला, 10 गुंठ्यात बाजरी किती झाली, मूग उडीद मका किती झाली, 10 गुंठ्याचं मशीन मध्ये काढायचं. हा तिसरा नियम, त्याच्या निकषात बसत. चौथा नियम कशातच बसला नाही तर मोदीजींनी कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्याचं नुकसान पूर्वीच्या काळात 100% नुकसान झालं तर शेतकऱ्याला पीक विमा मिळायचा. म्हणजे मनमोहन सिंग साहेबांचं जे सरकार होतं त्या काळामध्ये 100% नुकसान झालं तर त्याला पीक विमा दिला जायचा. म्हणजे लाखात एकाला रतन खत्रीचा मटका लागायचा. लाखात एका. मी खेळत नव्हतो, पण आमचे काही दोस्त होते बरबाद झाले, ते लावायचे मटका. तर ते जो नियम रतन खत्रीच्या मटक्यासारखा जो पीक विमा होता तो मोदीजींनी बदलला आणि 33% जास्त नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला मदत देता येईल. म्हणजे कशात ना कशात बसतच, पण हे बसवावं लागतं. एक आपल्या जिल्ह्यात आमदार होते, त्यांच्याकडे कोणी काही काम घेऊन गेलो की ते सांगायचे की ते चौकटीत बसत नाही. त्याचं नावच कळलं, चौकटीत बसत नाही. आपल्या जिल्ह्यात होते, मी लहान होतो, कदाचित ते पाटील हसायला काँग्रेसचे होते याला माहिती. आपल्या मतदारसंघातले होते पुन्हा चौकटीत बसत नाही. मी अधिकाऱ्यांना चांगले साहेब तुम्हाला नेहमी सांगतो की जनतेसाठी चौकटच मोठी काम, बसवा चौकटी. शेवटी आपणच नियमात बसवणार. आणि या वर्षी आपल्याला 100 कोटी रुपये शेतकऱ्याला आले. मी जसं बोलतो तसं तुम्हाला बोलावं लागेल, लोकांना जाऊन सांगावं लागेल. जे आपले विरोधक होते त्यांचे थोडं आता बंद झाले. 100 कोटी आले, हे 100 कोटी आले. पीक विम्याचे पुन्हा वेगळे, ते 100 कोटी येतात का 200 कोटी येतात माहित नाही. आपल्या मतदारसंघात 100% येणार, त्यांनी कशात फसविले. आणि केंद्र सरकारची मदत वेगळी, राज्याची 100 कोटी, केंद्राची वेगळी, पीक विमा वेगळा. अशा प्रकारची ही मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. मला सांगा, जे उभे होते त्याच्यातल्याला एखाद्याला बोल म्हणा, मी 4 वर्ष आमदारकी त्याच्याकडे होती, इतकंच बोल म्हणा, पुस्तकातलं लिहून आणून बोल म्हणा. अरे इथं खूप मेहनत करावं लागते. मी 13 सत्तरचा दौरा केला, चिखला पाण्यात पावसात बांधावर गेलो आम्ही. आणि ज्या सर्कलला उघडलं होतं जिल्ह्यातले ते सर्कल सुद्धा घ्या लावले. त्याच्यामुळं पाऊस पडण्यासाठी, गरिबी हटवण्यासाठी, सरकारच्या तिजोरीतला पैसा वाचवण्यासाठी वृक्षारोपण महत्वाचं आहे. तुम्ही म्हणता या वर्षी कसं काय पाऊस पडला, झाडं नाही, पाऊस कसा पडला. निसर्गाचा तोल बिघडलाय, आपण सगळेच बिघडलो. निसर्ग बिघडला, कधी खूप येतो, कधी कमी येतो, तर कधी येतच नाही. हे बॅलन्स जे आहे पर्यावरणाचं, याचा समतोल बिघडलेला आहे. शिका सगळे राजकारणात, अभ्यास करा, मेहनत करा, कष्ट करा. आपल्याला या मेहनतीतूनच लोकांना पुढे न्यायचं आहे. या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचं, या शाळेतल्या भगवानराव मोरे आणि काटे महाराज आमच्या समितीचं मनापासून मी स्वागत करतो की ही शाळा जिल्ह्यातली आदर्श शाळा आहे. नुसती बिल्डिंग चांगली आहे, नुसते झाडं चांगले आहेत, नुसतं गार्डन चांगलं आहे,
नुसतं सगळं चांगलं आहे असं नाही, इथालचा निकाल सुद्धा जिल्ह्यात नंबर 1 चा आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1200-1300 विद्यार्थी झालेत. एवढे विद्यार्थी जालन्याच्या कुठल्याही जिल्हा परिषद शाळेत नाही. 1200-1300 विद्यार्थी आहेत आणि भविष्यात 2000 विद्यार्थी झाले तर नवल वाटायला नको. खूप चांगलं काम आहे शाळेचं. त्यांचं मनापासून कौतुक करतो. प्रत्येक कार्यक्रमाला मला बोलवतात. आपल्या सर्वांच्या माध्यमातून, राहुल भाईच्या माध्यमातून निधी मागतात, पैसा मागतात आणि तुम्ही जे मागितलं ते मी देतो. मी विधानसभेत या शाळेचं कौतुक केलं, सभागृहात सांगितलं की ही शाळा कोणत्याही इंग्रजी शाळेपेक्षा चांगला निकाल देणारी शाळा आहे विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामुळे विधानसभेतही आपल्या शाळेचं भाषण मी खूप चांगल्या पद्धतीने मांडलं. त्यामुळं इथालच्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना, शिक्षकांना ऊर्जा मिळाली. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. शाळेची प्रगती, शाळेची उन्नती, शाळेचा विकास करताना जिथं जिथं तुम्हाला माझी मदत लागेल तिथं तिथं मी, परतूरची शाळा काय पण सगळ्या शाळेसाठी आहे. मी गटविकास अधिकाऱ्यांना सांगितलं, आमच्या सातवण्याच्या शाळेच्या मुली सकाळी शाळेत येतात गमनराव, दिवसभर गुदमरून जातात, नदीला बसायला जागा नाही. उर्दू शाळेत नाही ना, कुठंच नाही ना, संडास नाही ना, बाथरूम नाही ना. एवढे 50 वर्ष राजकारणी लोकांचं गाव आहे. तिथं आम्ही आता मुताऱ्या, 4 संडास, 4 मुताऱ्या, जिल्हा परिषदच्या शाळेला 2 मुताऱ्या, 2 संडास, उर्दू शाळेला देतोय सातवण्याला. आष्टी शाळा पण घेतली, वाटूर शाळा घेतली. आपल्या तालुक्यात 10 शाळा आहेत की जिथं गरज आहे तिथं सगळ्या ठिकाणी केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदीजींच्या स्वच्छ भारत अभियानातून आपण ते सगळे पैसे मंजूर केलोय. काही ठिकाणी करतोय. 10 शाळा परतूर तालुक्यातल्या घेतात, 10 शाळा मंठा तालुक्यातल्या घेतात. नेर आणि शेवली इथं सुद्धा या शाळेमध्ये संडास नाही, मुताऱ्या नाही. मुली गुदमरून जातात दिवसभर, त्यांना कुठलीच जागा नाही तिथं स्वच्छतेसाठी. आणि त्याच्यामुळं शिक्षणावर आपण सगळ्यांनीच लक्ष द्यावं, आपापल्या गावच्या शाळेवर लक्ष द्यावं. शिक्षकांनाही सांगतो की काही शिक्षक 26 जानेवारीचा झेंडा फडकवायला जातात आणि 15 ऑगस्टला उतरायला जातात. अशा शिक्षकांची आता गरज नाही. कोणी असो, लोक म्हणते तुमचा पाहुणा आहे, ते तुमचा जवळचा आहे. काय करायचं पाहुणा? 365 दिवसातले 65 दिवस शाळेवर गेला. काय करायचं पाहुणा असो? कोणालाही माफी नाही. काम छोडके बिल्ली हातालो कोणीही करायची नाही. चांगलं काम करा. तुमच्या शाळेचे पोरं डॉक्टर, वकील, प्राध्यापक झाले पाहिजेत, IAS IPS अधिकारी झाले पाहिजेत. अशा प्रकारचं काम करा अशी शुभेच्छा देतो. धन्यवाद.